अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, ग्रामस्थ मंडळीच्या अनमोल सहकार्याने पुनीत पावन पुण्यवान नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, या पारायण सप्त्यामध्ये, कीर्तन महोत्सवामध्ये, या सप्त्यामध्ये आजची ही संकीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली परमभाग्याचं लक्षण आहे। आदरणीय परमपूज्य गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य निष्काम कर्मयोगी तुकाराम बाबा मेहुणकर, त्याच नियमाप्रमाणे आपल्या गावाचे सप्त्यातील कार्यकर्ते मंडळी सर्वांचं प्रेम, बाबाचं प्रेम, टाळकरी, माडकरी, वारकरी, सर्वांचा जिव्हाळा, सर्वांचं सहकार्य आणि सर्वांच्या जिव्हाळामुळे आजची ही संकीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली परमभाग्याचं लक्षण आहे। कारण सर्वांचंच इथे हातभार आहे। अजून महत्त्वाचा मुद्दा, सुंदर आमचे वाजवणारे हरिभक्तीपरायण आमचे अमोल महाराज, त्याच नियमाप्रमाणे हरिभक्तीपरायण आमचे रमेश बाबा महाले, बरोबर आहे ना, हरिभक्तीपरायण आमचे छबू बाबा, हरिभक्तीपरायण आमचे शंकर बाबा, हरिभक्तीपरायण आमचे नंदू महाले, सुंदर अशी सावणीची व्यवस्था, परिसरातील सर्व भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळ, नीट बसलेले, वाकडे तिकडे बसलेले, ज्येष्ठ श्रेष्ठ, या मुलांकडे थोडंसं त्यांना तिकडे लक्ष द्या तुम्ही। ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ सर्वांच्या चरणावरती भक्तिभावाने नतमस्तक होतून चिंतनाला सुरुवात करतो। विठ्ठल माझ्या सोबत आलेले आमचे महाराज हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू निम्मा महाराज यांचेही आभार असो। अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे। आपलं जगद्गुरु तुकोबारांचे एकनिष्ठ शिष्य संत श्रेष्ठ निडोबारांचा आहे, 4 चरणाचा आहे। संत श्रेष्ठ निडोबारा या अभंगातून संत महात्म्यांचं वर्णन करतात की जगामध्ये संतच काला करतात, काला करते संत जन सवे त्यांच्या नारायण। हो, संत काला करतात, पण काला करत असताना त्यांच्या सहवासामध्ये भगवान परमात्मा आहे। हो, तो भगवान परमात्मा काय करतो? परमात्मा वाटी आपुल्याने असते, भाग्याचा तो पावे तेथे। पण तो काला, संत काला करतात, पण काला वाटण्याचं काम कोण करतं? भानुदास कीर्तिकार, वाटी आपुल्यांनीच असते, भाग्याचा तो पावे थे। भगवान परमात्मा काला वाटण्याचं काम करतात आणि काला करतात संत, काला करते संतजन सवे त्यांच्या नारायण। वाटी आपुल्यांनीच असते, पण कोणाला प्राप्त होतो? करंट्याला। करंट्याला काला प्राप्त होत नाही, परमार्थ करण्याकरता भाग्य लागतं। भाग्याचा तो पावे येथे, हो, किंवा भाग्याचा तो पावे तेथे। आता याच्यामध्ये काय आहे? याला काय म्हणतात? बोला ना, जोरात बोला ना, मला कमी ऐकू येते। काय आहे ते? दही का हंडी मिक्स, त्याला दही हंडी म्हणतात। त्याच्यामध्ये काय काय आहे? दही आहे, अजून लाही आहे। हो, त्याच्यातला पहा, लाही नावाचा प्रसाद जरी प्राप्त झाला, लाही शीत लागता हाती, दोष देखून त्या जाती किंवा पडती। आपल्या ठिकाणी, प्रत्येकाच्या ठिकाणी जीव म्हटलं की दोष आहेत। मल्ल दोष, आवरण दोष, विक्षेप दोष। हो, लाही शीत लागता हाती, दोष देखून त्या जाती किंवा पडती। हो, त्याच्यामध्ये आता पुन्हा तुम्ही सांगितलं दही आहे, ते दहीचा बुंद जास्त जर भरलेली असलं, तो हंडी जास्त भरलेली असते, ते मडकं जास्त जर भरलेलं असलं तर असं कसं राहतं ते? त्याचं काहीतरी असं खाली बुंद तयार होतात, ओलावा असतो की नाही, बुंद तयार होतात। मग त्याच्यातला तो दही नावाचा पदार्थ जरी आपल्याला बुंद प्राप्त झाला तरी परमानंदाची, ब्रह्मानंदाची प्राप्ती होते, असं निडोबाराय सांगतात। निडा म्हणे शिराचा बुंद, लागता पावे ब्रह्मानंद। हो, वाटी आपुल्यानेच असते, भाग्याचा तो पावे येथे। अभंगाचा भावार्थ सांगितला। विठ्ठल